महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यभरात महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू झाली। अकोल्यामध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही आणि त्यामुळे भाजपला मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। बघूया। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यंदा तब्बल 10 जागांचा फटका बसलाय। 80 नगरसेवकांच्या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 41चा जादुई आकडा पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे आणि यासाठी भाजपला मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। भाजपला मॅजिक फिगर गाठण्यासाठी 3 नगरसेवकांची गरज आहे। राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्षांच्या मदतीनं हा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतोय। अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादीनं युतीमध्ये निवडणूक लढवलेली होती। शिवसेनेनं मात्र स्वतंत्रपणे 69 जागा लढवल्या होत्या। आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपसोबत येणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। अकोल्यामध्ये एकूण जागा होत्या 80 आणि बहुमताचा आकडा आहे 41। भाजपचे 38 नगरसेवक जिंकलेत, काँग्रेसचे 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, शिवसेनेचा 1, राष्ट्रवादीचा 1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3, वंचितचे 5, MIMचे 3, अपक्षचे 2 असं अकोल्यातील पक्षीय बलाबल आहे। सेटबॅक तर म्हणता येत नाही, मागच्या वेळेसपेक्षा 10 सीटा निश्चित कमी झालेल्या आहेत, पण आजही सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि 40 पैकी 38 जागा जिंकून आम्ही महापौर बसवणार आहोत। जादू आकडा पार पाडायची काय गरज आहे? आम्ही ज्या मित्रपक्षांसोबत युती केली त्यांच्या आमचे मिळून 41 सदस्य होऊनच राहिले। दुसऱ्या बाजूला काँग्रेस 21 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय। मागील निवडणुकीत 13 जागांवर असलेल्या काँग्रेसनं यंदा 21 जागांवर उडी मारली आहे। सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला 20 नगरसेवकांची गरज आहे। त्यामुळे भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय। सत्ता स्थापन करायची असल्यास काँग्रेसला महायुती वगळता सर्वच पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। 24 घंटों के अंदर नया संगठन हो सकता। ऊपर वालों का आदेश आने के बाद में निश्चित महाविकास आघाड़ी की वहाँ झंडा लहराए जाएंगे। ऐसे हम उसमें कोशिश में है। देखो हम आंकड़ों के फेरबदल में कहाँ तक आगे पहुँचते हैं 24 घंटे में पता चलेगा। या संख्येच्या जुळवाजुळवीमध्ये अपक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। या अपक्षांमध्ये माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांचा समावेश आहे। भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला। त्यामुळे आता आशिष पवित्रकारांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे। दोन्हीकडून कॉल आलेले आहेत आणि एक वेळा मी आज संध्याकाळी आमची जनता सर्व त्यांना बोललेलं आहे, जे मार्गदर्शक आहेत आमचे, त्यांनी मला अपक्ष उभा केलेला आहे। तर त्या सर्वांची आज मी राय घेतो, ते काय म्हणतात तर, आणि मग त्या हिशोबाने समोरच्यांशी चर्चा करतो आणि जे जनता म्हणेल ते सर्व म्हणजे त्यांच्याच प्रकारे आपण करू। सत्ता स्थापनेसाठी बहुमत युती आणि आघाडी दोघांकडे नाही आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेची चावी आता अपक्षांच्या हाती आहे। अपक्ष आता काय भूमिका घेतात यावर आता महापालिकेचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। जय जगड, झी मीडिया, अकोला।